मंडळी नमस्कार, मी निखिल सुकरे तुमचं नव्या कोऱ्या आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो, ज्याचं नाव आहे गाव ते ग्लोबल. खरं तर गावापासून ते पार विश्वव्यापी असलेल्या लोकांचे जे काही व्यक्तिमत्व घडलेले आहेत, मग ते सोशल मीडियावर असतील, सामाजिक काम करत असताना असतील किंवा विविध क्षेत्रामध्ये, शेतीपासून ते पार सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचे आपण या गाव ते ग्लोबलच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत, त्यांच्या मुलाखती घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल मुलाखत म्हणजे काय, तर नवीन पॉडकास्ट नावाचं सेक्शन आता ओपन झालेलं आहे आणि ते तुम्ही बघत आहात सध्या आमच्या या चॅनलवरती. तर या गाव ते ग्लोबल या पॉडकास्टच्या चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्यासाठी एक छोटीशी अनाऊन्समेंट आहे. हा पॉडकास्ट आपण जीवन आगावचा यांचा घेतो आहे. जीवन आगाव हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, तुम्ही त्यांना ओळखतच असाल. ओळखत नसाल तर त्यांच्या चॅनलचं नावसुद्धा सांगतो, मराठी व्हायरल फेवर. एकदा जाऊन बघा यूट्यूबवरती. आणि तुम्हाला एक संधी आहे, या चॅनलच्या कमेंटमध्ये, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचे चांगले विचार लिहा किंवा पॉडकास्टविषयीचे विचार लिहा. 5 ते 6 ओळींमध्ये आपले विचार व्यक्त करा. ज्या 5 कमेंट महत्त्वाच्या वाटतील, चांगल्या वाटतील, त्यांना थेट जीवन आगाव यांना भेटण्याची संधी मिळणार आहे. आणि गाव ते ग्लोबलच्या स्टेजवरती येण्याची संधीसुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे. त्यामुळे ही संधी दवडू नका. आपण पॉडकास्टला सुरुवात करतो आहे. दादा, तुमचं स्वागत आहे गाव ते ग्लोबल या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती एका महत्त्वाच्या व्यक्तीसोबत बोलणार आहोत. खरं तर आगावपणा करण्यामध्ये पटाईत असलेले जीवन आगाव आपल्याबरोबर आहेत. जीवन आगाव यांचा परिचय देत असताना जीवन आगावला विनंती आहे की त्यांनीच आपला परिचय द्यावा 2 शब्दात. मला वाटतं की परिचय तुम्हीच द्या. त्याच्यात काही चुकलं तर मग मी त्याच्यात करेक्शन देता शब्द घालतो माझे. बरं. जीवन आगाव खरं तर सध्या महाराष्ट्रामध्ये एक कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि कॉमेडीचा एक आगळा वेगळा जॉनर म्हणजे काय, तर MPSC UPSC म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पोटं दुखतील अशा प्रकारचे विनोद करण्याचं काम ते करतात. आणि ते स्पर्धा परीक्षे रिलेटेडच विनोद असतात. म्हणजे काय, तर एकंदरीत पाहायला गेल्यानंतर विनोदी बुद्धीसोबत अभ्यासाची जी काही जोड आहे ती त्यांच्या कॉमेडीला पाहायला मिळते. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनोरंजनाबरोबर अभ्याससुद्धा होतो. त्यामुळं MPSC UPSC करणारा क्राऊड जास्त प्रमाणामध्ये जीवन आगाव यांच्याशी जोडला गेलेला आहे. आपण अशा जीवन आगाव नावाच्या अष्टकोनी जे काही हिऱ्याला मला वाटतं खूप कोणी असतात, तसा एक हिरा आमच्या आज बरोबर बसलेला आहे. काय वाटतं, या मताशी सहमत आहात? येस, बरोबर आहे. आणि फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर एकंदरीत आपण सगळ्याच विषयावरचे विनोद करत असतो. मुख्य आपला जो क्राऊड आहे तो स्पर्धा परीक्षेचा असल्यामुळे बऱ्याच जणांचा असा गैरसमज काय जे आहे ते आपल्याला म्हणता येईल की लोकांना वाटतं की आपण फक्त स्पर्धा परीक्षेला धरूनच कंटेंट करतो म्हणून. पण तसं काही नसतं. आणि फक्त विनोदच नसतात तर गंभीर मुद्दे सुद्धा आपण घेत असतो. आता काल परवाच एका PSIने ट्रेनिंगच्या दरम्यान आत्महत्या होती केली, त्याच्यावर देखील आपण एक चांगला व्हिडिओ केलेला आहे. म्हणजे एकंदरीत विद्यार्थ्यांच्या ज्या काही भावना असतात, जी परिस्थिती असते किंवा एकंदरीत समाजामध्ये जे काही करंट अफेअर चाललेले आहेत, महत्त्वाचे मुद्दे, त्याच्यावरती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, कारण की आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे, तर मग आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण काय देऊ शकतो चांगलं ते देण्याचा एकंदरीत प्रयत्न मी करत असतो. बरं. तुम्ही स्पर्धा परीक्षा करत होता. स्पर्धा परीक्षा करत असताना हा आगावपणा कसा सुचला? आगावपणा आता तुम्हाला वाटत असेल की हा म्हणजे गॉगल वगैरे घालून इंटरव्ह्यू देताना तुम्ही कदाचित कुणालाच पाहिलं नसेल. पण कसं आम्ही सदाशिव पेठेत असतो, तिथून थोडं जर समोर गेला तुम्ही नदी ओलांडून इकडे, तर FC रोड लागतो. आणि FC रोडला एकंदरीतच म्हणजे आपण कुठे बघतोय हे कळू नये म्हणून आम्ही ते गॉगल घालण्याची जी काही सवय आहे ती आहे. परंतु आता तसं काही, आता इथे नैसर्गिकच हिरवळ असल्या कारणाने गॉगल घालण्याची गरज मला अशी वाटत नाही. आणि थोडेसे तुम्ही सांभाळून राहा, कारण बऱ्याच मुली मला म्हणाल्या आहेत की तुमच्या नजरा घायाळ करतात, तर माझी नजर तुम्हाला घायाळ करू नये असं मला वाटतं. त्यामुळे समजा तसा जर एखादा बाण सुटलाच नजरेतून तर तुम्ही झेलून घ्या. परंतु मला असं वाटतं की तुमच्या विचारांची ढाल इतकी मजबूत आहे की तुम्ही ते बाण जे आहेत माझ्या नजरेतून सुटलेले ते नक्कीच झेलसाल. आणि आता राहिला प्रश्न काय होता, मी कधी प्रश्न विसरत असतो, त्यामुळेच MPSCमध्ये मी पास झालो नाही. कारण प्रश्न काय आहे तेच मला लक्षात राहत नाही, मग ते उत्तराची सगळं धिंगाणा होऊन जातो. तसा स्पर्धा परीक्षा करत असताना हा यूट्यूबचं फॅड किंवा हा आगावपणा कसा सुचला, हा प्रश्न होता की स्पर्धा परीक्षा करताना इकडे कसं काय. तर स्पर्धा परीक्षेला मी आलो. इंजिनिअरिंग झाली. मुळात 4 वर्षाची इंजिनिअरिंग मी 5 वर्षात केली, कारण अभ्यासाचा मुळातच मला खूप छंद होता. मी म्हटलं की 4 वर्षात लक्षात येणार नाही आपल्याला, त्यामुळे 1 वर्ष मी जास्त दिलं आणि 5 वर्षात इंजिनिअरिंग केली. आणि आमचे प्रोजेक्टचे जे सर होते, फायनल इयरला प्रोजेक्ट असतात इंजिनिअरिंगचे, ते प्रोजेक्ट पाहून मला म्हणाले की बाळा
हा प्रोजेक्ट तू मला इथे दाखवला आहे आणि एकंदरीतच मी तुला आता इथे पास करतो म्हणे, परंतु हा प्रोजेक्ट तू बाहेर जर समजा कुठे मुलाखतीला गेला किंवा कुठे गेला तिथे हा सांगू नकोस हा प्रोजेक्ट केला म्हणून, कारण तुला कोणी घेणार नाही म्हणे नोकरीला. त्यामुळे तर मी पास करतोय म्हणे, परंतु जर दुसरा कोणी शिक्षक असता तर ते प्रोजेक्टला पास केलं नसतं. म्हणजे प्रोजेक्ट इतका महत्त्वाचा घटक असताना सुद्धा आम्ही जर तो असा करत असू तर एकंदरीतच माझं इंजिनिअरिंगचं नॉलेज किती असलं पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या बेसिसवर आपल्याला कोणी नोकरी देईल असं मला वाटलं नाही. आणि सर समजा दिली असती तर मी एक खूप खराब इंजिनिअर म्हणजे त्या काळी झालो असतो. नंतर मग मला असं वाटलं की आता इंजिनिअरिंगमध्ये तर आपलं काही होऊ शकणार नाही, तर मग काहीतरी केलं पाहिजे. कारण कसं शेवटी महत्त्वाचं काय असते, पोटापाण्याचा विषय. मला आता पोटापाण्यासाठी काय करू, तर त्या काळात बरीच भाषणं जी आहेत, 1-2 जी प्रचलित भाषणं आहेत अधिकाऱ्यांची, ती जरा अशी व्हायरल झाली होती. जे स्वप्न कोणी पाहिलं नाही ते स्वप्न मला पाहायचं आहे. बापरे. जे ध्येय कोणी गाठलं नाही ते ध्येय मला गाठायचं आहे. जी माती कोणी खाल्ली नाही ती माती मला खायची. मी म्हटलं आपण आता ते स्वप्न म्हणजे अपयशाचा जिना आणि ते 2-3 भाषणं पाहिले, मी मोटिवेट झालो. मी म्हटलं MPSC केली पाहिजे, अधिकारी झालो पाहिजे. कारण कसं आहे म्हणलं, आता इंजिनिअरिंग आपल्याला तेवढी जमली नाही, कारण ते थोडंसं इंग्लिश होतं, तरी आम्ही पास झालो त्याच्यात. आणि MPSCमध्ये म्हटलं मराठीच असते सगळं, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र. म्हटलं हे काय, हे तर आपण म्हणजे 10वीपर्यंत शिकलेलेच येतं. मी म्हटलं हे सोपा विषय आहे. मी म्हटलं पप्पा आय वॉन्ट टू डू MPSC, म्हणजे मराठीत म्हणलं. पप्पा म्हणले बाळा तू इंजिनिअरिंगच नीट केली नाही, पण म्हणले आता पाय तुला जे वाटते ते कर, कारण मी जे सांगतो ते काय तू करणार नाहीस हे मला माहिती आहे, त्यामुळे इकडं तरी नीट काशी कर म्हणे. मी म्हटलं ठीक आहे. मग मी पुण्याला आलो, कारण पुण्याला येणं गरजेचं असते. कारण तुम्ही जर म्हणले का मला MPSC करायची, तुम्ही जर पुण्याला आले नाही तर तुम्ही MPSCची जी पात्रता आहे त्याच्यात नाहीत बसत तुम्ही. मग ती पात्रता फुलफिल करण्यासाठी मी आलो पुण्याला आल्याच्या नंतर मग एकंदरीत सगळे क्लास बीस लावून झाले. नंतर माझ्या 2-3 महिन्यात लक्षात आलं की क्लासला आपण जो काही पैसा भरलेला आहे तो वाया गेलेला आहे. पण म्हणलं आता पैसा तर भरलेला आहे, वाया जरी गेलेला असला तरी ते वसूल करणं लागते. म्हणजे 60 रुपयाची राईस प्लेट जर आम्ही खायला गेलो तर आम्ही वसूल करत असतो. म्हणजे ती अनलिमिटेड असते, तर आम्ही अनलिमिटेड पद्धतीनंच खात असतो ती. म्हणजे 3 चपात्या 4 चपात्या आमचं त्याच्यात भागत नाही. कमीत कमी 7, 8, 9, 10 चपात्या अनलिमिटेड वसूल करणारे माणसं आहेत. मग क्लासमध्ये जर 50,000 भरले तर मग ते तर वसूल करणंच लागते. मग भले आपल्याला त्याच्यात तेवढं म्हणजे मला लक्षात येत होतं की हे मास्तर नुसतं वाचून दाखवायले, हे तर आपण घरी पण वाचू शकतो. पण पैसे भरलेले असल्यामुळे ती नियमाने क्लास केले. मग क्लास झाल्याच्या नंतर 1 वर्षानंतर मला असं वाटलं की आता आपण अभ्यास पण केला पाहिजे MPSCचा. कारण 1 वर्ष तर नुसतं क्लासच चालू होतं. आणि एकंदरीत नाटकाच्या स्पर्धा असायच्या भरतनाट्य मंदिरला, तर मग आम्ही इकडं जा नाटकाच्या स्पर्धा पहा हे करा, नुसता म्हणजे टाईमपास. म्हणजे आता नागपूर म्हणजे एकंदरीत जर समजा तुम्ही सांस्कृतिक पाहिलं तर नाटकं फिटकं फारसे होत नाहीत, आणि आपल्याला नाटकातला इंटरेस्ट. मग इकडं आल्यावर मग पुरुषोत्तम करंडक झालं, भरत करंडक, नुसते पाहायचो, नुसता टाईमपास झाला. 1 वर्षानंतर वाटलं की अभ्यास केला पाहिजे. मग थोडासा सिरियसली अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यात माझे एक 2-3 वर्ष समजा त्या अभ्यासामध्ये मी घालवले. एकदा मी समजा प्रिलिम्स क्रॅक पण झालो होतो CSATच्या जोरावर. म्हणजे CSATला चांगला स्कोअर होता माझा, म्हणून मी पास झालो. पण मला असं वाटलं का आपण म्हणजे प्रिलिम पास झालो म्हणल्यावर मेन्स आणि इंटरव्ह्यू तर थडकन म्हणजे आता डायरेक्ट आता अधिकारीच होतो. मग आता मी मेन्सला गेलो. मग मेन्सला गेल्यावर माझी जी काही खरी लायकी आहे आयुष्यातली, म्हणजे MPSCच्या आयुष्यातली, मला लक्षात आली की आपण हे काही पास होऊ शकत नाही. तरी माझा अभ्यास थोडा चालू होता, पण मला एक प्रकारचं टेन्शन यायला लागलं की आता, कारण MPSC पास होऊ शकत नाही हे माझ्या सुप्त मनानं कुठंतरी मान्य केलं होतं की आता हे जरा अवघड वाटायले. मग अवघड वाटायले तर मग काहीतरी सोपं वाटेल असं काम केलं पाहिजे की ज्याच्यातून आपल्याला पैसा भेटेल. कारण शेवटी महत्त्वाचं काय, पैसा. मग त्या काळात इंटरनेट अंबानींच्या कृपेने फुकट झालं होतं सगळ्याकडंच. म्हणजे सगळ्याच्या मोबाईलवरती यूट्यूब आलं होतं, सगळे लोक यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहत होते. मग ते इंटरनेट फुकट झाल्यामुळं विषय काय झाला का, यूट्यूबवर बरेच जे यूट्यूबर आहेत त्यांचा जन्म तिथं झाला फुकट झाल्यावर. आणि बरेच व्हिडिओ येत गेले. खास रेट TVचे जे काही डोनाल्ड ट्रम्पचे होते डबिंगचे व्हिडिओ, ते त्यांनी स्टार्ट केले होते. ते मी पाहत होतो, मस्त वाटत होते मला. पण त्यानं काय केलं का बा, एक 4-5 महिन्यानंतर, म्हणजे आधी त्यांनी व्हिडिओ केले 7-8 व्हिडिओ केले, मग त्यांनी ते बंद केलं. त्यांचा काही टेक्निकल प्रॉब्लेम आला असं. मी म्हणलं आता तात्याचे व्हिडिओ हेनं बंद केलं म्हणल्यावर, कारण फॅन क्लब तयार झाला होता तात्याचा ऑलरेडी. मी म्हणलं आता हेनं तर हे बंद केलेत व्हिडिओ,
आता फॅन क्लब तर तयार झालेला आहे, मग आता कोणीतरी ती धुरा जी आहे ती खांद्यावर घेतली पाहिजे. मी म्हटलं आपण सुद्धा तशी डबिंग करू शकतो. तर त्यांचे बार्शी साईडची होते, सोलापूर साईडची भाषा. मी म्हटलं आपण मराठवाड्याची भाषा आणू, कारण मी मूळ मराठवाड्यातला आणि लहानपणापासून विदर्भात वाढलो. मी म्हटलं मराठवाडा आणि विदर्भ ही भाषा घेऊन आपण व्हिडिओ डब केले पाहिजे. मग तिथून मी स्टार्ट केले आणि साहजिकच मग ते व्हिडिओ ऑलरेडी लोकांपर्यंत पोहोचत गेले, कारण इंटरनेट फ्री होतं आणि पॉप्युलरिटी वाढत गेली तशी. मी म्हटलं हे विषय चांगला आहे. आणि 7-8 महिने झाल्याच्या नंतर विषय काय झाला का मॉनिटायझेशन स्टार्ट झालं माझं. मॉनिटायझेशन स्टार्ट झालं आणि यूट्यूबचा पहिला पेमेंट आला. पहिला पेमेंट मला आठवते का बा फेब्रुवारी-मार्च 2018 आला होता पहिला पेमेंट. पहिला पेमेंट आल्यावर मी खुश ना. मी म्हटलं जिंदगीतली पहिली कमाई आली आपली. पहिला पेमेंट आल्यावर मला विश्वास बसला का यूट्यूब आपल्याला पैसे देऊ शकते. मग मी त्या दिवशी मी म्हटलं का आता अभ्यास तर आपल्याच्यानं होत नाही, फुल टाईम म्हटलं हेच करायचं. मग डबिंगचे व्हिडिओपासून ती सुरुवात झाली होती. डब करत 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 गेलो, सबस्क्रायबर वाढत होते, व्ह्यूज येत होते, पैसा पण येत होता, पण ओळख नव्हती भेटत. कारण डबिंगमध्ये आपला चेहरा नाही दिसत आणि प्रत्येकाला ओळखीची गरज असते आणि पॉप्युलरिटीसाठी प्रत्येकजण हापापलेला असतो. मला सुद्धा असं वाटत होतं की लोकांनी आपल्याला आता ओळखायला पाहिजे, म्हणजे जीवन आगाव कोण आहे बा नेमका, कसा दिसते. मी म्हटलं मग आता आपल्याला स्वतः जाऊन ॲक्टिंग करणं गरजेचं आहे आणि ॲक्टिंगचा किडा लहानपणापासून माझ्यामध्ये होता. मग मी काय करावं हा आधी विचार केला. मग म्हटलं जी स्पर्धा परीक्षेची रिॲलिटी आहे म्हणजे काय होते नेमकं, अभ्यासिकेत पोरं काय करतात, क्लासला गेलेत पोरं काय करतात, पोरायला 5-5, 10-10 वर्ष पास व्हायसाठी काहून लागायले. तर हे सगळा एकंदरीत जो विषय आहे MPSCवरला तो घेतला आणि तो विनोदाच्या माध्यमातून स्वतः ॲक्टिंग करून तिथं मी मांडत गेलो आणि हळूहळू ओळख निर्माण झाली. आणि एकदा ओळखीचे समजा हाव लागली माणसाला की मग माणूस थांबत नसते. मग तेव्हापासून आपलं चालूच आहे. लहानपणी एक स्वप्न असते बा की पोलीस झालं पाहिजे, घरच्यांचं स्वप्न असते की आपला मुलगा पोलीस होईल, वकील होईल, इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, बरोबर आहे. घरात जाम पैसा आणीन. घरच्यांचं काय स्वप्न होतं ना, तुमचं लहानपणी काय स्वप्न होतं? घरच्यांना समजा आधी वाटलं होतं का मी शाळेमध्ये असताना थोडासा होतोच हुशार. म्हणजे आता तुम्ही किती नाही म्हणले तरी मी हुशार होतो. तर शाळेत असताना हां, तर मग त्यांना असं वाटलं की हे डॉक्टर होऊ शकते. मग डॉक्टर होऊ शकते. मग आता लहानपणी आपलं असं असतं की घरचे जे म्हणतील तेच, म्हणजे डॉक्टर तर डॉक्टर, काय नाही विषय. नंतर मग 12वीमध्ये जेव्हा ते फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी घेतलं, ते एकंदरीत बायोलॉजीतले मार्क पाहून घरच्यांना वाटलं की डॉक्टर तर जरा कठीण वाटायले, हे पास बी झालं तरी उपकार झाले. म्हणलं आता हे डॉक्टरच्या ह्याच्यात तर म्हणलं काही स्कोअर आपला येणार नाही. मग ते कशी तरी तिथं इंजिनिअरिंग पुरते मार्क आले. मग इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर घरच्यांना असं वाटलं की आता समजा हे इंजिनिअरिंग म्हणजे आता आमचे पप्पा आहेत MSCBमध्ये येतं, म्हणजे जी इलेक्ट्रिक जनरेशनची आपली कंपनी आहेत. त्याच्यानंतर ते जेनेको झालं. आधी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड होतं, ते त्याच्यामध्ये येतं. तर मग त्याच्यामध्ये असल्यावर काय होत असते का आता एखादा जर माणूस वकील असेल तर त्याला असं वाटतं की आपल्या पोरांना वकील व्हावं, डॉक्टर असेल त्याला वाटते डॉक्टर व्हावं, पोलीस असेल त्याला वाटते पोलीस व्हावं, त्या खात्यामध्ये. मग पप्पा होते MSCBमध्ये. तर पप्पाला वाटलं की ह्यांना इंजिनिअरिंग करून काय करावं, MSCBच्या एक्झाम असतात त्या क्रॅक करून MSCBमध्ये लागावं आणि हे लागू शकते कारण हुशार आहे असं घरच्यांना होतं वाटत. मग मेकॅनिकल ब्रांच घेतली. मला घ्यायची होती कम्प्युटर टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स आणि ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, याच्यापैकी एक ब्रांच मला घ्यायची होती. पण पप्पा म्हणजे नाही, आपल्याला MSCBमध्ये लागायचे, तू इलेक्ट्रिकल नाही तर मेकॅनिकल कोअर ब्रांच. पप्पाला वाटलं की हे 100% इंजिनिअरिंग नंतर थाडकन एका आठमध्ये MSCBची क्रॅक करते आणि आपल्या इथं डायरेक्ट JEE नाही तर AE म्हणून लागते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला समजा ॲडमिशन घेतली. एकंदरीत इंजिनिअरिंगचा जो काही फर्स्ट इयरचा, सेकंड इयरचा, थर्ड इयरचा स्कोअर पाहून पप्पांच्या बी लक्षात आलं की जरा कठीण वाटायला याचं. पण तरी मग ते म्हणले की आता इंजिनिअरिंगचं कठीण वाटायला मग काय करावं. मग त्याला असं वाटलं का MPSC बनाले. मग त्यांचे स्वप्नसुद्धा बदलत गेले. म्हणजे त्याला आधी वाटायचं की डॉक्टर होईल, मग त्या आलं लक्षात की नाही होऊ शकत. मग वाटायचं की MSCBमध्ये चांगला AEB म्हणून लागन, तिथं बी वाटलं नंतर की नाही होऊ शकत. नंतर त्याला असं वाटलं की MPSC क्रॅक करून आधी त्याला वाटलं की बा DYSP होईल. मग 2 वर्षानं 3 वर्षानं त्याला वाटलं की बा DYSP नाही PSI होईल. मग पुन्हा नंतर 2 वर्षानं त्याला वाटलं की बा PSI नाही, ॲटलिस्ट म्हणजे कोणती क्लास 4ची तरी एखादी तलाठी का होईना ते क्रॅक करेल. कारण मी व्हिडिओ करत होतो पण घरी काय सांगितलं होतं मी का माझा अभ्यास चालू आहे. म्हणजे घरी लॉकडाऊनपर्यंत सांगितलं नाही की अभ्यास बंद आहे म्हणून. मी म्हणत होतो की अभ्यास चालूच आहे.
कारण मला माहीत होतं की अभ्यास बंद आहे म्हणलं तर घरचे पुन्हा मला वापस एकदा चांगला आपलं सेटल झाल्यावर मग आपल्याला सांगता येते की अभ्यास बंद केला आहे म्हणून. म्हणजे घरच्यांची स्वप्नसुद्धा बदलत गेली. आणि माझं तसं काही खास स्वप्न नव्हतं पहिल्यापासून की आपल्याला म्हणजे फिक्स टार्गेट हे हेच करायचं आणि तेच करायचं म्हणून. परंतु आता असं मला वाटतं आहे की काही जरी केलं तरी काहीतरी चांगलं करा. म्हणजे स्वप्न असं की जास्तीत जास्त चांगला प्रकारे पैसा आला पाहिजे, ते बी चांगल्या मार्गाने. हे आपलं एकंदरीत स्वप्न आहे. म्हणजे 2 नंबरचे कामं काय आपल्याला करायचे नाहीत. त्यामुळं आता स्वप्न कालांतराने बदलत गेले, परंतु सध्या एकंदरीत चांगलं चालू आहे. बरं, मग घरच्यांच्या अपेक्षांचं काय? घरच्यांच्या अपेक्षा अजूनही आहेतच. कारण MPSCमध्ये शेवटचा अटेम्प्ट आपण 43व्या वर्षी देऊ शकतो. 43व्या वर्षापर्यंत घरच्यांना असं वाटत राहणं साहजिक आहे की यांना अभ्यास करून जर समजा परीक्षा दिली तर हे पास अधिकारी होते. त्यामुळं त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत की काहीतरी ह्यानं चांगलं केलं पाहिजे, त्या अपेक्षा त्यांच्याकडून आहेत. ते म्हणजे प्रामाणिकपणे जर समजा सांगायचं झालं ते असे खुश नाहीत मनातून का मी जे सध्या करतोय त्याच्यातून. कारण आता तेवढा मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येत नाही. हा समजा 4-5 कोटी घपकन एकदाच आले आणि घरच्याला म्हणलं हे घ्या शेत, हे घ्या बंगला, हे घ्या गाडी, तर घरचे खुश होतील, म्हणतील चला आला पैसा. पण तेवढा बी पैसा येईन, पण मी समाधानी आहे, सुखी आहे. पण आपल्या समाजाचं नेमकं हे काय असते की तुम्ही किती सुखी आहात, किती समाधानी आहात हे कोणी पाहत नाही. त्याचं कोणाला काहीच पडलं नाही की तू समाधानी किती आहे, तू कमवायला किती, दाखवायला किती. म्हणजे तुझ्याकडे गाडी कोणती आहे, तू कपडे कोणते घालतो, घडी कोणती घालतो, घर बंगला काय, जे प्रतिष्ठा जी आहे, खोटी प्रतिष्ठा आपण जे म्हणतो, ती जेवढी चांगली दिसल तेवढं जास्त समाजाला म्हणजे तुम्ही सक्सेसफुल वाटता. मुळात तू समजा आता पैसा कमवायला 5 लाख रुपये महिन्याचे, पण तू मनातून जर समाधानी नसशील तरीसुद्धा समाजाला काही घेणं नाही. त्याला वाटतं की हे सक्सेसफुल आहे. आणि मी कमवायला समजा 50,000, पण मी समाधानी आहे, सुखी आहे, मला काही ताण नाही, तर समाजाच्या दृष्टीने मी सक्सेसफुल नाही. पण एकंदरीत लहानपणापासून मी समाजाला फाट्यावर मारत आलेला आहे. मला काही घेणे देणं नाही. मला समजा नातेवाईकांना बी त्याच्या पोरीच्या लग्नाला बोलवलं नाही तरी मला अपमान वाटत नाही. मला काही गरज नाही. बोलवायचं असेल तर बोलवा, नसेल बोलवायचं तर नका बोलू, मी विचार करत नसतो. त्यामुळे अपेक्षांचा जास्त लोड घ्यायचा नाही. आपल्या स्वतःच्या आपल्याकडून अपेक्षा ज्या आहेत त्या फुलफिल व्हायल्यात का ते पाहायचं, खुश राहायचं. कारण अपेक्षा ही गोष्ट अशी आहे ती कधीच संपत नाही. म्हणजे आता जर समजा तू 5 लाख कमवायला लागला, नंतर समजा लोकांना मग अपेक्षा वाढतील घरच्यांना की आता यांना 10 लाख कमवले पाहिजे, मग 15 लाख, मग 20 लाख. त्यामुळे अपेक्षांचा जास्त लोड घ्यायचा नाही. पण हे सोशल मीडियाच्या जगामध्ये किंवा यूट्यूबवरती वावरत असताना एक सोशल मीडिया क्रिएटर म्हणून आपण ज्यावेळेस हे करत असतो कंटेंट क्रिएशन, ज्यावेळेस त्याच्यावरती कमेंट येतात, लाईक येतात, त्यावेळेस भारी वाटतंय. पण याच्यातून येणारा पैसा किती प्रमाणामध्ये पुरणारा आहे आणि या पैशाला किंवा या जगण्याला सामाजिक प्रतिष्ठा कशा प्रकारची, म्हणजे लोक मानतात का? मानतात. आता तुमचा कंटेंट कशा प्रकारचा आहे त्यानुसार विषय असतो. आता परभणीचे कांगणे सर जर समजा तुम्हाला असतील माहीत, तर ते सुद्धा आधी ते पहिल्यापासूनच क्लास घेत होते, परंतु ते फेमस कशामुळे झाले? सोशल मीडियामुळं, त्यांच्या बोलण्यामुळं. त्यांनी इंस्टाग्रामवर इकडं तिकडं व्हिडिओ टाकायला जेव्हा सुरुवात केली आणि त्यांचे काही व्हिडिओ व्हायरल झाले. आज जर समजा तुम्ही कांगणे सरांची प्रतिष्ठा बघसाल तर विद्यार्थी अक्षरशः सरांच्या पाया पडतील. जिथं जिथं सरांना शिवजयंती असेल, भीम जयंती असेल किंवा इतर कुठलेही समजा सामाजिक कार्यक्रम असतील, तिथे सरांना व्याख्यानासाठी बोलवलं जातं. त्यांना विशिष्ट मानधन जे आहे ते त्यांचं दिलं जातं. हजारो लोक त्यांच्यासमोर बसलेले असतात. काय जे बोलत आहेत सर त्यांचं ऐकतात, त्यांना बघण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी तिथे उसळते. का? कारण ती प्रतिष्ठा तिथे आहे. परंतु त्यांचा कंटेंट तशा प्रकारचा आहे म्हणून, कारण ते समाजासाठी काय चांगलं आहे, काय कोण कसं चुकते त्या प्रकारचे ते संदेश जे आहेत त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतात. तर असे बरेचसे लोक आहेत की ज्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे. म्हणजे ओळख असते, प्रतिष्ठा पण असते आणि कलेवरती प्रेम करणारे माणसं पण असतात. तर त्यांना तुमची कला काय आहे ते आवडतं आणि त्यानुसार ते मान सन्मान तुम्हाला समाजामध्ये मिळत असतो. परंतु तुमचा कंटेंट जर समजा छपरी असेल तर तुम्हाला मग मान सन्मान मिळावा अशी अपेक्षासुद्धा तुम्ही ठेवू नये. कंटेंट छपरी असेल तर, तुमचा कंटेंट चांगला असेल तर तुम्ही तग धरू शकता, राहू शकता. राहिला प्रश्न की हा पैसा कुठवर पुरणार आहे, तर ते डिपेंड करतं की आता आपल्याला किती प्रमाणामध्ये पैसा येतोय. तर प्रत्येक वेळी आपण म्हणजे फक्त सोशल मीडियातून येणाऱ्या पैशाचाच नाही, कुठलाही जर समजा पैसा असेल तर आपण उत्पन्नाचे 1-2 सोर्सेस
तयार करून ठेवायला पाहिजे. म्हणजे एकीकडून जर आपल्याला जास्त पैसा येतो तो कुठेतरी गुंतून ठेवायचा किंवा दुसऱ्या एखाद्या व्यवसायामध्ये तो आपण टाकायचा. कारण कुठला व्यवसाय, कुठली नोकरी, कुठलं काय कधी बंद पडेल आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे ते बंद पडल्याच्या नंतर आपल्याकडे सेकंड किंवा थर्ड इन्कम सोर्स तिथे उपलब्ध असला पाहिजे आणि त्याची तजवीज आपल्याला सुरुवातीपासूनच करून ठेवावी लागते. ते बंद पडल्याच्या नंतर मग मी बघल असा जर विचार केला तर मग तिथे अडचणीचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. त्यामुळे आता जो समजा मला जो काही पैसा मिळत आहे तर तो पैसा मी साईड बाय साईड कुठेतरी गुंतवतो आहे किंवा साईड बाय साईड माझे एक दोन जे व्यवसाय आहेत छोटे छोटे असतील पण ते आहेत सुरू. म्हणजे हे समोर चालून जर समजा सोशल मीडिया बंदही पडलं तरी अचानक जास्त लोड माझ्यावरती येणार नाही. तसं ते बंद पडणार नाही याची मला खात्री आहे. पण ते समजा बंदही पडलं तरीसुद्धा अचानक जास्त काही लोड त्याच्या माध्यमातून मला तिथे येईल असं मला वाटत नाही. कारण तशी तजवीज ऑलरेडी मी करून ठेवलेली आहे. आपण बंद पडण्याचा विषय बोललात. एक टिकटॉक नावाचं ॲप्लिकेशन होतं, त्याच्यावरती बऱ्याच प्रमाणामध्ये लोक त्यावरती क्रिएटर म्हणून काम करायचे. ग्रामीण भागामधील पोरं व्हायरल झाली त्याच्या माध्यमातून. म्हणजे एक प्रकारे चांगलं पण झालं होतं आणि त्यावरती समजा न्यूड कॉन्टेंट किंवा इतर प्रकारचा कॉन्टेंट व्हायरल झाला म्हणून त्यावरती बॅन पण आला. पण हे सगळं बघत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिकटॉक जे की लोकांचं आवडतं माध्यम झालं होतं, ज्यावरती लोकांचे फॉलोअर्स दांडगे झाले होते, अचानक टिकटॉक बंद पडलं आणि लोकांची मानसिकता वेगळ्या प्रकारची तयार झाली. काही जणांनी आत्महत्यासुद्धा केल्या टिकटॉक गेल्यानंतर. मग आज जर उद्या यूट्यूब बंद पडलं किंवा इंस्टाग्राम बंद पडलं तर क्रिएटर म्हणून एक काय तजवीज करणं गरजेचं असतं किंवा काय मानसिकता तयार करणं गरजेचं असतं? आता तुम्ही मला विचारलं टिकटॉकचं. आता खरं तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापेक्षा जास्त चांगला माणूस दुसरा कोणी देऊ शकेल असं मला वाटत नाही. कारण तुम्ही स्वतःलाही मोठे टिकटॉक स्टार होते. मी तर टिकटॉकवर नव्हतो मी. पण तुम्हालाच किती दुःख झालं तुम्हाला? मीच तुम्हाला विचारतो प्रश्न, किती झालं दुःख तुम्हाला टिकटॉक? जेवण करा वाटलं दुसरं. बाकी असा काही म्हणजे खूपच मोठा लॉस झाला असं तुम्हाला वाटलं का तेव्हा? लय मोठा लॉस झाला. म्हणजे काय, तेव्हा मी 4 व्हीलरमध्ये फिरलो असतो महिना 2 महिने. एवढं होतं टिकटॉकचं? एवढं, कारण शेती रिलेटेड कॉन्टेंट होता आणि नवीन नवीन प्रोडक्ट लॉन्च होत होते आणि त्यांचे मेल पण आलेले आहेत माझ्याकडे. आता दाखवायचे असतील तर ते अवेलेबल ॲडव्हर्टायझिंगसाठी. आणि चायनाची एक कंपनी होती, त्या कंपनीनं जवळपास 12 लाखाचं 3 रीलसाठीचं ऑफर केलं होतं. बापरे. तर ते एवढं झालं होतं व्हायरल. म्हणजे ते असतंय की एक प्रेस्टिज किंवा ते अनुभवता आला असतं, पण केलं टिकटॉक आता. पण मग टिकटॉक बंद झाल्यावर तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाऊ लगेच? का तिथे तुम्ही थांबलीच की बंद? नाही, मी इंस्टाग्राम ट्राय केलं बरं का. इंस्टाग्रामवरती टाकायचा मी त्यावेळेस. शेअर चॅट नावाचं एक ॲप्लिकेशन होतं, ते पण ट्राय केलं. पण ते विषय काय होतो की तुम्हाला त्याचा अल्गोरिदम समजून येत नाही. टिकटॉकचा समजून आला होता, हा तो विषय असतो तसं ते. आणि विषय दुसरा असतो की तुमचा जो ऑडियन्स रेडी आहे, टिकटॉकचा ऑडियन्स रेडी, तिकडे तो तुम्हाला जनरेट करावा लागतो नवीन. तर याच संदर्भात मी सांगू इच्छितो की कुठलाही प्लॅटफॉर्म, आता टिकटॉक जेव्हा होतं तेव्हा शॉर्ट व्हिडिओचे जे प्लॅटफॉर्म होते ते कमी होते. म्हणजे टिकटॉकच हे खूपच जास्तच पॉप्युलर होतं, परंतु बाकीचे जे शॉर्ट व्हिडिओचे आहेत ते कमी होते प्लॅटफॉर्म. परंतु टिकटॉकची पॉप्युलरिटी बघितल्याच्या नंतर बाकीच्यांना लक्षात आलं की आपण शॉर्ट व्हिडिओचं जे आहे ते जास्त चालते कम्पॅरेटिव्हली मोठ्या व्हिडिओच्या याच्यामध्ये. मग टिकटॉक जेव्हा समजा बंद झालं तर ते मूळ बंद झालं कारण ते चायनाचं होतं म्हणून. तर ते काय जे असेल समजा त्यात वाद सुद्धा झाले होते यूट्यूबचे आणि टिकटॉक. टिकटॉकचे हे झाले होते वाद. कारण लोकांना असं वाटत होतं तेव्हा की यूट्यूबर जे होते तेव्हा शॉर्ट नव्हते, फुल होते. तर मग ॲक्च्युअल कलाकार जो आहे, ॲक्च्युअल कंटेंट यूट्यूबवरती येतोय आणि टिकटॉकवर 15 सेकंदात 30 सेकंदात रील करून लोक फेमस व्हायलेत. त्यामुळे ते थोडासा इगोचा विषय त्याच्यामध्ये आला होता की तुमचा तर तेवढा कंटेंट पण नाही आणि फक्त मग लिपसिंग करून किंवा मग डान्स करून किंवा मग काहीतरी हे करून फेमस होत आहे फक्त. तर ते वाद त्याच्यामध्ये होते झाले. पण ते मग टिकटॉक बंद झालं. बरेच जे टिकटॉक स्टार होते ज्यांचे म्हणजे मिलियनमध्ये होते फॉलोअर, त्यांना दुःख वाटणं साहजिकच आहे. पण मी टिकटॉकवर नव्हतो कारण तेव्हा मी यूट्यूबवरती होतो आणि टिकटॉकवर जावं असं मला तेव्हा वाटलं पण नव्हतं. आणि टिकटॉकरचं जर समजा आपण लक्षात घेतलं तर काही महिन्यानंतर मग इंस्टाग्रामने हे आणलं, शॉर्ट्स आणले, रील आणले. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की त्यांच्या लक्षात आलं की छोटे व्हिडिओ चालत आहेत, त्यामुळे मग त्यांनी ते रीलचा जो आहे आणि इंस्टाग्रामने रील आणल्याच्या नंतर यूट्यूबने परत शॉर्ट्स आणले. म्हणजे जे यूट्यूब स्टार लोक किंवा यूट्यूबच्या
प्लॅटफॉर्मवर असणारी मंडळी म्हणत होती का शॉर्ट व्हिडिओ म्हणजे फक्त छपरीपणा असते समजा त्या टाईपचं, तर त्या यूट्यूबने सुद्धा शॉर्ट आणले का, कारण लोकांना काय आवडतंय हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि फेसबुकवर पण आलं, इंस्टाग्रामवर पण आलं, यूट्यूबवर पण आलं, आता आणखीन बरेच आहेत प्लॅटफॉर्म की ज्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ आलेले आहेत. म्हणजे एखादा कंटेंट, एखादा प्रकार जर समजा लोकांना आवडत असेल आणि तो प्रकार देणारा प्लॅटफॉर्म जर समजा बंद झाला, तर कॉम्पिटिशन जगामध्ये इतकी वाढलेली आहे की प्रत्येकाला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून म्हणा किंवा मग त्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा. आता समजा उद्या यूट्यूब जरी बंद झालं, आता यूट्यूबची सध्या मोनोपॉली झाली आहे असं आपण म्हणू शकतो, कारण मोठा जो कंटेंट आहे तो म्हणजे 90-95% यूट्यूबवरच बघतो आपण. परंतु उद्या जरी समजा यूट्यूब जरी बंद झालं, आता आज यूट्यूब फ्री आहे, काही दिवसांनी ते पेड होईल, 100% होईल पेड, कारण पैसा त्याच्यातून जनरेट त्यांना करायचा आहे. सध्या ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून पैसा येतोय, परंतु उद्या समजा आता पेड झालं तर ऑडियन्स कमी होईल. जर समजा काही वाद होऊन ते समजा बंदही झालं, तर काही महिन्याच्या कालांतरानंतर परत दुसरं एखादं प्लॅटफॉर्म नक्कीच तिथे सुरू होईल, कारण लोक वाट बघून बसलेले आहेत. कारण आज जर समजा यूट्यूबच्या कॉम्पिटिशनला जर एखाद्याने प्लॅटफॉर्म आणला, एखादा मी जर समजा आता माझं एखादं ॲप आणलं की ज्याच्यावरती व्हिडिओ आहेत, तर ते लोक बघणार नाहीत लगेच, कारण यूट्यूब आहे त्यांना ऑप्शन. पण यूट्यूब जर बंद झालं, तो जर ऑप्शन नसला, तर दुसऱ्या ऑप्शनच्या शोधामध्ये लोक हां, त्यामुळे मग तो जो ट्रॅफिक आहे तो सहजासहजी तिकडे येईल. आणि राहिला प्रश्न ऑडियन्स जनरेट करण्याचा, तर प्रत्येक गोष्टीमध्ये थोडासा वेळ जाईल, परंतु हल्ली लोक बऱ्याच प्रमाणामध्ये रिकामी आहेत, त्यामुळे ऑडियन्स जनरेट करायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे प्लॅटफॉर्म बदलत जाईल ही काही भीती मला नाही येते, वाटत नाही. पण तो ऑडियन्स क्रिएट करण्यासाठी जाणारा वेळ, एवढं मानसिक तयारी असू शकते किंवा होऊ शकते, तेवढी मानसिक तयारी तुम्हाला ठेवावी लागेल. आता हे फक्त या कंटेंट क्रिएशनच्या बाबतीतच नाही. आता समजा तुम्हाला एखादी नोकरी लागली आहे, उद्या काही कारणास्तव जर समजा तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं, तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी दुसरी नोकरी मिळणार आहे? नाही मिळणार. तुम्हाला त्यासाठी परत 2-3 महिने तिथे शोधावे लागतील, इकडे तिकडे रिझ्युमे टाकावं लागतील, इंटरव्ह्यू वगैरे द्यावं लागतील, त्यानंतर तुम्हाला नोकरी तिथे मिळेल. तसंच या प्लॅटफॉर्मचं पण आहे, तेवढी मानसिक तयारी तुम्हाला ठेवावी लागणारच आहे. भले आता माझे काही तेवढे पण असे मिलियनमध्ये काही आपले हे नाही आहेत सबस्क्रायबर, पण ज्यांचे समजा जे मोठे मोठे आहेत, ज्यांचे 20-30 मिलियन सबस्क्रायबर आहेत, त्यांची देखील त्यांनी ऑलरेडी त्यांचं सगळं सेट करून ठेवलं आहे. म्हणजे आता यूट्यूब कायमस्वरूपी जरी बंद झालं तरी त्यांनी सेट करून ठेवलेलं असणार आहे की काही फरक पडणार नाही म्हणून. त्यामुळे प्रत्येकजण आपापली तजवीज करत असतो. आणि राहिला प्रश्न मानसिक तयारीचा, तर ती आपल्याला ठेवावी लागतेच. बघायला गेलं तर इन्फ्लुएन्सर म्हणून चकमक भारी बघायला मिळते, त्यांच्यासमोर लोक सेल्फी काढताना, फोटो काढताना बघायला मिळतात, सगळ्या गोष्टी आहेतच. पण इन्फ्लुएन्सरकडं समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, कुठला तरी छपरी आहे, काय रील बिल बनवतो, काय कमावत असणार आहे, किंवा एक सामाजिक प्रतिष्ठा पाहायला मिळत नाही. मग इन्फ्लुएन्सरची लग्न होतात असं वाटतंय. म्हणजे बऱ्याच लोकांची लग्न इन्फ्लुएन्सर असल्यामुळे झाली नाहीत, त्यांनी उघड उघड बोलून दाखवलेलं आहे. मग हे तुमचा काय अनुभव वैयक्तिक, तुमचं लग्न झालंय आता, मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आधी सुद्धा दिलं की तुमचा कंटेंट कशा प्रकारचा आहे त्याच्यावरती आहे. इन्फ्लुएन्स म्हणजे तुम्ही कशा प्रकारे लोकांना इन्फ्लुएन्स करताय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. तुम्ही जर समजा मुलींची जर समजा गोष्ट घ्यायची गेली, समजा आपण छोटे कपडे घालून एखाद्या गाण्यावरती डान्स करून जर समजा रील करताय, तर साहजिकच बघणाऱ्यांचा दृष्टिकोन आहे तो त्या प्रकारचा होईल. इंस्टाग्रामवरती सगळ्याच प्रकारचा कंटेंट अवेलेबल आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारचा कंटेंट पाहायचा हा तुमचा चॉईस आहे. म्हणजे तुम्ही चड्डी कोणती घातली आहे, त्याचा रंग काय आहे ते सुद्धा विचारणारा कंटेंट इंस्टाग्रामवरती अवेलेबल आहे. त्यामुळं आपण कंटेंट कशा प्रकारचा करतो त्याच्यावरती तुम्ही कशा प्रकारचे इन्फ्लुएन्सर आहात हे ठरत असतं. आता इन्फ्लुएन्सरला जर समजा चांगला कंटेंट मिळत नसेल, तर छपरीपणाचा जो कंटेंट आहे तो एकंदरीत जास्त आहे असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण छपरीपणा करणं जरा सोपं असतं. आता मी जर समजा बसस्टँडच्या समोर जाऊन नाचणारे इन्फ्लुएन्सरच्या रीलसुद्धा तुम्ही बघितल्या की कुठेही गर्दीमध्ये पाहायचं त्याच्यासमोर जाऊन. आता त्याच्यामध्ये म्हणजे काय नेमकं तुमचा कंटेंट आहे मला ते समजत नाही. त्याच्यात मला फक्त एक प्रकार
असं नाही की त्यांना खूपच उत्कृष्ट प्रकारचा डान्स येतोय आणि त्या आपल्या नृत्याचं प्रदर्शन ते तिथे करत आहेत, की मी लहानपणापासून क्लासिकल शिकलो आहे किंवा भरतनाट्यम शिकलो आणि मला स्टेज नाही तर मी मग जी बस स्टँडवर आहेत बसलेली त्यांच्यासमोर जाऊन क्लासिकल करतोय, असं नाही. काहीही वाटेल तसा ते डान्स करतात. म्हणजे आपण रील बघतो तर बघताना आपल्याला लाज वाटते की अरे, तर त्यांना ती लाज नाही वाटत. म्हणजे त्याच्यातून जर काही त्यांना मिळत असेल तर मला असं वाटतं की फक्त कॉन्फिडन्स, जो की गरजेचा नाही आहे, तो कॉन्फिडन्स नको आयुष्यामध्ये नसला तरी चालेल. त्यांच्या कमेंट जर समजा तुम्ही बघसाल तर एवढा घाण असतो की भावा तू चुकीचा निर्णय का घेत नाहीस किंवा अशा म्हणजे एवढ्या विचित्र, तरीसुद्धा त्यांना असं वाटतं की आपण कंटेंट क्रिएट करतोय. पण मला जर विचाराल तर मला असं वाटतं की त्या प्रकारच्या कंटेंटमधून म्हणजे लोकांचं एंटरटेन होत नाही. म्हणजे लोक बघतात पण का बघतात की तुम्ही काहीतरी छपरीपणा करतोय, चिवत्यापणा करतोय आणि लोकांना तो बघायला आवडतो म्हणून ते लोक बघतात. आता पुनीत सुपरस्टार नावाचा एक हे आहे, ते तर शेण खातंय, नालीतलं पाणी पिते, हे पिते. आता त्याला तुम्ही इन्फ्लुएन्सर बनवू शकता का? काय करता तुम्ही? इन्फ्लुएन्स करता का? लोकांना नाही, ते फक्त प्रसिद्धी पाहिजे. लोक काहीतरी आहे किती मूर्ख आहे, बावळट आहे म्हणून त्याच्याकडे बघत असतील, पण त्यांना मग ती अडचण नक्कीच होईल. तर आपण कंटेंट कशा प्रकारचा करतोय त्याच्यावरती सगळ्यात जास्त डिपेंड असतं की आपलं लग्न होईल का नाही. मग तुम्ही इन्फ्लुएन्सर असा नसा गरज नाही, पण चांगले कंटेंट तयार करणारे सुद्धा आहेत. तुम्ही जसं म्हणता की इन्फ्लुएन्सर असल्यामुळं लोकांची लग्न झाली नाहीत, तर त्यांचा कंटेंट कदाचित त्या प्रकारचा असेल की लोकांना असं वाटतं की नको, हा माणूस लांब असलेला बरा. पण याला जोडून एक दुसरी गोष्ट आहे, म्हणजे काय आहे तर इन्फ्लुएन्सर लोक कमावतात, मान्य आहे. सध्याच्या घडीला त्यांना ॲडव्हर्टाईज मिळते, त्यांना प्रेस्टिज मिळते, त्यांना कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी बोलवलं जातं, सगळ्या गोष्टी आहेत. पण एक गोष्ट असते की बाबा तुम्ही यूट्यूबर आहात, सोशल मीडिया स्टार आहात, सोशल मीडियावरती तुमचे चांगले फॉलोअर्स आहेत, तुम्ही कंटेंट क्रिएट करता, पण तुम्ही त्या व्यतिरिक्त काय करता? जगण्यासाठी काय करता? नोकरी करता, व्यवसाय आहे, असा लोकांचा प्रश्न असतो. तुम्हाला असे प्रश्न झालेत कधी की तुम्ही या युट्यूब व्यतिरिक्त काय करताय? नेमकं दररोज प्रश्न असतो मला त्यांच्याकडून. हा प्रश्न साहजिक आहे की आणखी काय करता, जॉब काय करता, नोकरी काय करता. ज्यांना माहिती आहे सोशल मीडियाची ताकद तर ती लोक विचारत नाहीत. पण आपल्याकडे बऱ्याच लोक म्हणजे आपण ज्या भागातून येतो, ग्रामीण भागातून आपण येतो, तर त्यांना नाही माहिती. त्यांना असं वाटतं की यूट्यूब म्हणजे व्हिडिओज वगैरे तयार करणं म्हणजे छंद वगैरे असेल, पण त्याचा मूळ व्यवसाय किंवा नोकरी वेगळी असू शकते. तर मग गावाकडे जेव्हा जेव्हा जातो, ज्या लोकांना समजा माहिती नाही माझ्याबद्दल, तर ती लोक मला विचारतातच की काय करता, मग नोकरी काय करता, कसं काय, कुठं. तर मग ती प्रश्न आता मला स्वभाव म्हणजे हे काय सवयीची झालेली आहेत मला, त्यामुळे त्या प्रश्नांचं मला तेवढं काही असं वाटत नाही. तर मी त्यांना सांगत असतो मग, म्हणजे त्यांच्या भाषेत कळलं की आमची डिजिटल मार्केटिंगची कंपनी आहे, आम्ही ॲडव्हर्टायझिंग वगैरे तयार करून देत असतो. ते वाटतं की बा डिजिटल मार्केटिंग कंपनी म्हणल्यावर त्यांना प्रेस्टिज आहे. मग सांगायचं त्यांना, जे समजा ज्या भाषेत समजतंय तर त्यांना आपण असतो सांगत की असं असं आहे. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांचं जास्त त्यांना घ्यायचं. असं एक पाहायला मिळतं की क्रिएटर लोकांना जाहिरातींच्या बाबतीमध्ये असेल, त्यांच्या भाषेमुळे अवेलना झेलावं लागते किंवा भाषेमुळे त्यांना जास्त ॲड मिळत नाहीत किंवा त्यांना त्या प्रमाणामध्ये अप्रोच मिळत नाही चांगला. तुम्ही ग्रामीण ढंग घेऊन आहात, तुम्ही चंद्रपूर आणि मराठवाड्याच्या भाषेमध्ये बऱ्यापैकी बोलता, म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा दोन्ही भाषेचं प्रतिनिधित्व करताय. काही जाणवलंय असं की या भाषेमुळं काही गोष्टी जाणवल्यात की अवेलना झेलावी लागली किंवा प्रमोशन्स गेलेत आलेले, असं काही झालंय? नाही, मला तसं वैयक्तिक तर काही जाणवलं नाही की अवहेलना. कारण माझ्यासमोर जर समजा कुणी माझ्या भाषेची अवहेलना केली तर मी त्याची अवहेलना करायला मागे पुढे बघणार नाही. कारण भाषा ही आपली मातृभाषा असते. मग ती, कारण आपण बोलतो मराठी, मग ती खानदेशातली असो, मराठवाड्यातली असो, विदर्भातली असो, पश्चिम महाराष्ट्रातली असो, कोल्हापूर साईडची असतो, प्रत्येक भाषेचं आपला एक गोडवा असतो. तो गोडवा जपला पाहिजे. खरं. आणि समजा आपल्या भाषेवरून काय रे मराठवाड्याची बोलतो तू, असं जर समजा माझ्या पुढं कुणी केलं तर माझी एकंदरीतच शरीरयष्टी अशी आहे की माझ्यापेक्षा चांगल्या शरीरयष्टीची माणसं मला कमीच भेटतात. मग समजा एखादा जर माझ्यापेक्षा कमी शरीरयष्टीचा भेटला आणि त्यानं जर समजा भाषेची आपण की काय फालतू बोलतो, एक तर मी समजा शब्दांनी त्याची अवहेलना करेल, आणि जर समजा जास्त चेतलं तर मग मी हातांनी अवहेलना करेल. पण अवहेलना करेल, माझ्या भाषेची अवहेलना करायची नाही. मी विदर्भातली भाषा बोलतो तर मला वराडी बी तेवढीच प्रिय आहे, कारण आपण वराडीमध्ये बी तेवढा चांगला बोलू शकतो.
आणि आपण मराठवाड्यातले असल्यामुळं आपण मराठवाड्यातली भाषा तेवढ्याच ताकदीनं आपण इथं बोलू शकतो. आणि राहिला प्रश्न शुद्ध भाषेचा, तर तुला सांगायचं झाल्यास मी असं सांगेल निखिल, की आपण बऱ्याच वर्षांपासून इथे पुण्यामध्ये राहतोय, तर शुद्ध भाषा देखील आपल्याला येतेच. मराठीचे जे काही वेगवेगळे रंग आहेत ते रंग आहेत. आपण होळीला रंग खेळतो, तसेच हे भाषेचे रंग आहेत आणि त्या रंगांनी रंगून गेलं पाहिजे. आयुष्य आणखीन जास्त रंगतदार होईल. आणि त्या रंगांना जर आपण असं म्हटलं की हा रंग बहुतच खराब दिसून राहिला, वाईट दिसून राहिला, तर ते मला वैयक्तिक पटत नाही. आणि मला असं वाटतं की लोकांना हे आवडतं जास्तीत जास्त. अवहेलने प्रमोशन करणारे सुद्धा कदाचित त्यांच्या पातळीवरती ते विचार करत असतील की हा मराठवाड्या साईडची बोलतोय, विदर्भा साईडची बोलतोय, तर मग पश्चिम महाराष्ट्रातला जर समजा क्राऊड आपल्याला टार्गेट करायचं असेल तर कदाचित येणार नाही. पण ते मग त्यांच्या लेवलवरती असेल, पण ते माझ्यापर्यंत आणखीन पोहोचलेलं नाही. जनरल एक पाहायला मिळतं की सोशल मीडिया म्हणल्यानंतर किंवा हे सोशल मीडियावरचा कंटेंट म्हणल्यानंतर रीचच्या बाबतीमध्ये किंवा जे आपण लोकांपर्यंत पोहोचतोय त्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुलगी सोबत असली पाहिजे, किंवा मुलीनं डान्स केला, मुलगी सोबत असली, ती छान बोलली म्हणजे लोक तिला लाईक करतात, कमेंट करतात किंवा तो व्हिडिओ पाहिला जातो, असा एक समज आहे. तुमचा काही असा अनुभव आहे क्रिएशनच्या बाबतीमध्ये की मुलगी सोबत असल्यानंतर रीच चांगला मिळतो, लोक चांगल्या प्रकारे बघतात, चांगल्या दृष्टीने बघतात? चांगल्या दृष्टीने बघतात की नाही हे जरा हे आहे, पण लोक बघतात मुलगी सोबत असल्यावर, हे मात्र तितकंच खरं आहे. कारण तुम्ही आता जर समजा कंटेंट जर समजा एकंदरीत बघितला तर आता दोन आहेत, एक मुलगी आहे एक मुलगा आहे. त्यांना नवीनच आता कंटेंट क्रिएशनमध्ये उतरायचं आहे. इंस्टाग्रामचं आपलं जे काही समजा पेज आहे त्यांचं ते स्टार्ट करायचं आहे. आता मुलीने जर समजा दिसायला समजा बऱ्यापैकी जर सुंदर असेल आणि छोटे कपडे घालून जर तिने रील तयार करायला सुरुवात केली तर तिचे फॉलोअर खूप लवकर वाढतील. आणि मुलगा आपला कंटेंट करू करू घायाळ झाला मेला, पण त्याचे फॉलोअर वाढायला वेळ लागेल. कारण आपले जे मुलं आहेत एकंदरीत इंटरनेटवर येणारी जी जनताच आहे त्याच्यात मॅक्सिमम जी जनता आहे ती मुलं आहेत आपल्यासारखी. आपल्यासारखी म्हणजे आपल्यासारखी नाही, पण आपल्यासारखी आहेत मुलं की जे बघत असतात की 80% तर पुरुष मंडळी आहेत. मग आता पुरुष मंडळींना काय आवडतं? आता मी जर समजा एखादा डान्स करतोय, कशाला कोणी माझा डान्स बघेल? पण एखादी ललना जर समजा छोट्या कपड्यांमध्ये डान्स करत असेल तर मग ते बघा वा वा मस्त दिसते. त्याच्या सुप्त ज्या भावना आहेत ज्या तो ॲक्च्युअलमध्ये पूर्ण करू शकत नाही, तो पूर्ण कुठे करेल? व्हिडिओच्या माध्यमातून. की त्याला जर समजा एखाद्या, आता प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की एखादी सुंदर मुलगी आपली गर्लफ्रेंड असली पाहिजे, पण प्रत्येकाची असते का? हो, नसते. मग ती सुप्त इच्छा तो भागवेल कुठं? कारण आता बऱ्याच म्हणजे मुलींना सुद्धा ते अल्गोरिदम लक्षात आलेलं आहे की मुलांना काय पाहिजे, मग त्या व्ह्यूजच्या याच्यामध्ये ते करतात आणि त्या संदर्भात मग त्या प्रकारच्या ॲडसुद्धा मुलींना मिळतात. तर मग मुलगी जर असेल तर रीच तुम्हाला खूप लवकर मिळतो, इतकं तर स्पष्टच आहे. परंतु कंटेंटमध्ये जर समजा तुमच्या दम असेल तर उशिरा जरी समजा रीच तुम्हाला मिळाला तरीसुद्धा मुलं टिकून आहेत. आता नांदेडचे आमचे मित्र आहेत बळी डिकळे, नानाचं कॅरेक्टर प्ले करते, त्याच्या मॅक्झिमम म्हणजे 90% व्हिडिओमध्ये तोच करतो. किंवा जर समजा सोबतीला असेल तर त्याचा एक मित्र असतो, पण कंटेंटमध्ये मुळात दम आहे त्याच्या. त्यामुळे त्याची फॅन फॉलोविंग, त्याचे फॉलोअरसुद्धा तितकेच तगडे आहेत. आणि मुलगी जर समजा चांगल्या कंटेंटमध्ये तुम्ही घेत असाल तर चांगलंच आहे, पण फक्त आपल्याला व्ह्यूज भेटले पाहिजे, रीच मिळाला पाहिजे. म्हणून जर समजा तुम्ही मुलगीसोबत घेत असाल तर मला असं वाटतं की इथे कलेचा खून करता तुम्ही. तर कलेचा खून न करता जर समजा कलेला जोपासून जर समजा तुमच्या स्क्रिप्टची जर डिमांड असेल मुलगी असणं तर तुम्ही सोबत घ्या. आता माझे देखील जर तुम्ही व्हिडिओज बघितले तर 99% व्हिडिओमध्ये मीच असतो आणि लोक मला बघतायत म्हणजे काहीतरी त्याच्यात असलं पाहिजे. ते कंटेंटमध्ये जर समजा दम असेल तर चालतात, परंतु फक्त तुम्हाला रीच पाहिजे असेल तर मग घ्या मुलगीसोबत. बघायला गेलं तर आता सोशल मीडिया ॲडिक्शन होती लोकांना किंवा त्याच्यामुळं ते वाईट परिणाम होतात. मानसोपचार तज्ज्ञसुद्धा यावरती बोलताना भाष्य करताना पाहायला मिळतात. हे 30 सेकंदाच्या नादामध्ये मूड स्विंगचं वेळ असेल किंवा मग हे कंटेंटचं ताबडतोब बदलणं असेल, म्हणजे अगोदर प्रेमाचा कंटेंट, लगेच दुःखाचा कंटेंट, लगेच कोणतरी गेल्याचं कंटेंट, हे कंटेंटमुळं हार्मोनल लोचा होताना पाहायला मिळतो. तर मग हे बॅलेन्स करत असताना किंवा हा कंटेंट लिहित असताना
एक सोशल मीडिया क्रिएटर म्हणून तुम्हाला काय वाटतं, समाजाच्या बाबतीमध्ये कसा विचार करून तुम्ही कंटेंट डिझाईन करता? आता माझा जो कंटेंट आहे तो माझ्या घरचे सगळेच बघतात. म्हणजे माझा 7 वर्षाचा भाचासुद्धा माझा कंटेंट बघतो, माझी 3 वर्षाची भाचीसुद्धा माझा कंटेंट बघते आणि आमच्या घरचे नातेवाईक सगळी मंडळी माझा कंटेंट बघतात. तर मग माझा कंटेंट त्याच प्रकारचा असतो की जो फॅमिली बघू शकेल. म्हणजे माझ्या घरातली माणसं जर समजा माझा कंटेंट बघू शकत नसेल तर त्या प्रकारचा कंटेंट मी करतच नाही. ते आता मध्यंतरी एक इंडियाज गॉट टॅलेंटचा जो शो होता त्याच्यावर बरीच कॉन्ट्रोवर्सी झाली, म्हणजे शिव्या बिव्या आणि कायच्या काही त्यांनी तिथे. तर तशा प्रकारचा कॉन्टेंट जर समजा तुम्ही मला कितीही पैसे दिले तर मी नाही करणार तुमच्यासाठी. ती म्हणजे आता ती कॉमेडी बघणारा देखील प्रेक्षक वर्ग असेल, परंतु माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की माझ्या घरची मंडळी जर समजा माझा कंटेंट घरी बघू शकत नसतील तर मी वैयक्तिकरित्या तो कंटेंट तयार करणार नाही. तसा तेवढी काळजी मी घेतो. मग ते चुकीचं बरोबर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असेल. तुमच्या घरची मंडळी जर समजा त्या कॉन्टेंटला ओके असेल तर मग तुम्ही तसा कॉन्टेंट नक्कीच तयार करू शकता. पण मला असं वाटतं की कॉन्टेंट क्रिएटरनी आपली जबाबदारी जी आहे, आपली एक तर जाणीव ठेवली पाहिजे की आपण कशा प्रकारचा कॉन्टेंट समाजाला देतोय आणि त्याचे पडसाद कशा प्रकारचे असू शकतील याचा एक बेसिक सेन्स प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरला असला पाहिजे असं मला वाटतं. आता काही लोक तसा विचार करतात, काही लोक तसा विचार करत नाहीत. आता मी तुम्हाला सांगितलं आमच्या बळी डिकळेंचं उदाहरण. मी नानाला मागे म्हणलो होतो की आपण एक दारूवाला समजा सीन करूयात ॲक्टिंगमध्ये फक्त, परंतु तो सीन देखील त्यांनी केला नाही. ते म्हणाले की नानाचं जे त्यांचं कॅरेक्टर आहे ते दारुडं मला दाखवायचं नाही आहे, ते काहीतरी समाजाला चांगला संदेश देणारच आहे. आणि त्यांचा एकंदरीत कंटेंट असा असतो की ते काहीतरी चांगलंच असतात देत, उगाच काहीतरी फालतूपणा आणला आहे आणि ते बघताना घरच्यांना लाज वाटते आहे. तर तशा प्रकारचा कॉन्टेंट मी आणि माझी जी काही समजा मंडळी आहेत ओळखीतली ती करत नाही आहेत आणि प्रत्येकाने तेवढं भान ठेवलं पाहिजे. तर एकंदरीत या सोशल मीडियाच्या जगामध्ये शेवटचा तुम्हाला प्रश्न की एक कंटेंट क्रिएटर म्हणून किंवा कंटेंट कन्झ्युमर म्हणून कुठली काळजी घेतली पाहिजे आणि सोशल मीडियाच्या या सगळ्या ॲडिक्शनपासून दूर राहण्यासाठी ती कशी उपयुक्त ठरू शकते? ॲडिक्शनपासून दूर राहण्यासाठी जर समजा ॲडिक्शन होतं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण कसं आहे की या आधीचाही तुमचा प्रश्न हा होता की मूड स्विंग्स होत आहेत लोकांच्या, मानसिक रोगी लोक होत आहेत. आपण सहज म्हणून मोबाईल काढतो की चला आता आपल्याला काही काम नाही आहे, तासभर निघून जातो की 5-1 मिनटं आपण रील बघू असं आपण ठरवत असतो की 5 मिनटं फक्त रील बघूयात. पण त्या 5 मिनटाच्या नादात कधी तासभर 1.5 तास आपला निघून जातो ते आपल्यालाही कळत नाही. आपण त्याच्यात तेवढे गुंतलेलो असतो. झोपेतून उठल्याच्या नंतर पहिलं काम जर समजा हल्ली जास्तीत जास्त लोक करत असतील तर काय करतात, ते रील बघतायत. झोपताना सुद्धा रील बघतायत. म्हणजे ॲडिक्शन झालेलंच आहे हे तुम्ही मान्य करा, नका करू. कुणाला त्याचं जास्त असेल, कुणाला त्याचं कमी असेल. जी लोक रिकामी आहेत, ज्यांना बाकीचे काही उद्योग नाही आहेत, त्यांना याचं ॲडिक्शन जास्त झालेलं आहे की बघतात. मग तो चांगलाही असला समजा कंटेंट तरीसुद्धा आपण स्क्रीन टाईम किती आपला असतो ते सुद्धा मॉनिटर करणं गरजेचं असतं. कारण वाचनाकडे हल्ली लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे. आधी लोक पुस्तक वाचून झोपत होते किंवा उठल्याच्या नंतर अर्धा तास 1 तास पुस्तक वाचत होते, पण पुस्तक घेऊन वाचण्याचं प्रमाण आता बंदच झालं आहे, वाचत नाही आहे. तर ती संस्कृती जी आहे ती जोपासली पाहिजे आणि स्वतः मॉनिटरिंग ठेवणं गरजेचं आहे. कारण मानसिक रोगी झाल्याच्या नंतरच मग डॉक्टरकडे जाऊन मग डॉक्टर सांगतील की ह्यांना मोबाईलपासून दूर ठेवा. ती तर अल्टिमेट स्टेज झाली. त्या स्टेजला जायला नको आणि त्याच्या अगोदरच काळजी घ्यायला पाहिजे. आणि छोटे छोटे जे काही बदल आहेत आपल्या विचारांमध्ये, सवयीमध्ये, हार्मोनल चेंजेसमध्ये, मूड स्विंग्समध्ये ते होत आहेत. ते आपल्या लक्षात येत नाहीत पण ते होत आहेत. त्यामुळे जर समजा स्वतःची काळजी स्वतः घेणे याच्यापेक्षा दुसरा कुठला चांगला उपाय याच्यावरती असू शकतो असं मला वाटत नाही. कुठल्या प्रकारचं कॉन्टेंट आपण बघतोय ते एक लक्ष ठेवायचं आणि किती वेळ बघतोय त्याच्यावरती आपण एक लक्ष ठेवायला पाहिजे. कारण आपण ज्या प्रकारचा कॉन्टेंट, आता तुम्ही जर समजा जीवन आघावची एखादी रील संपूर्ण बघितली तर त्या टाईपच्या रील तुम्हाला सजेस्ट करतं ते इंस्टाग्राम. पण तुम्ही जर समजा एखादी छपरी रील पाहिली, पुनीत सुपरस्टारची समजा तुम्ही रील पाहिली संपूर्ण, तर मग तुम्हाला त्या प्रकारच्या रील ते सजेस्ट करतं. त्यामुळे आपण कुठली रील बघतोय
हे सुद्धा आपल्याला बघणं, तिथं लक्ष ठेवणं गरजेचं असतं. आपण सहज जर समजा म्हणलं की नाही आता मला समजा एखादा न्यूड कंटेंट पाहायचा आहे त्या टाईपचा, तो जर समजा तुम्ही असा बघितलं तर त्या टाईपचा कंटेंट तुम्हाला तिथे जास्तीत जास्त शो होईल. तर त्यामुळे ती काळजी तुम्ही स्वतः खबरदारी घेतली पाहिजे. संयम गरजेचा आहे. संयम जर नसेल तर मग ते तुमच्यासाठी नंतर कठीण होत जाणार आहे. शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न, की असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, मग ती आई असो किंवा प्रेयसी असो. तुम्ही ह्या सगळ्या तरुणाईच्या जगामध्ये वावरलेला आहात, पुण्यासारख्या शहरामध्ये वावरलेला आहात. काय गुलाबी क्षण आले आयुष्यामध्ये आणि काय अनुभव होता एकंदरीत या सगळ्या ह्याच्यातला? प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असेलच असं काही नाही. असूही शकतो, नसूही शकतो. आता ते डिपेंड करतं त्या पुरुषावरती. पुरुषाच्या सक्सेसमध्ये स्त्रीचा हात असेल तर पुरुषाच्या बर्बादीमध्ये सुद्धा एकंदरीत जास्त पुरुषांच्या बर्बादीमध्ये स्त्रीचा हात असतो, हे मात्र तेवढंच कन्फर्म आहे. पण सक्सेसमध्ये स्त्रीचा हात असेल नसेल आता ते प्रत्येक याच्या वेळेस ते म्हणजे बदलू शकतं. प्रत्येकाची जी समजा मतभिन्नता याच्यामध्ये असू शकते. आणि गुलाबी क्षण जर म्हणसाल तर पहिल्यापासूनच मी थोडासा लाजरा बुजरा विद्यार्थी असलेला. तर तुम्ही मला पहिल्यापासून ओळखता तर तुमच्याही एकंदरीत लक्षात आलं असेल की मी बोलतो कधी जेव्हा मी कॅरेक्टरमध्ये जातो किंवा कॅमेऱ्यासमोर असतो तेव्हाच मी बोलतो जास्त. अदरवाईज जर समजा असं तुम्हाला मला जर समजा कुठे नेऊन ठेवसाल तर मी आपलं शांत असतो, आपलं भलं माझे डोक्यामध्ये विचार चालू असतात. बऱ्याचदा लोक मला वेडंसुद्धा समजतात की हा माणूस काय विचार करत असतो. कारण एखादी जर स्क्रिप्ट आली तर मी ती तिथल्या तिथेच मग हा डायलॉग असा जाईल का, माझं ते एकंदरीत चालू असतं. आणि मुलींना शो ऑफ करणारे मुलं जरा जास्त आवडतात. पहिल्यापासून आपण शो ऑफ कधी केला नाही. मुळात शो ऑफ करण्यासाठी तेवढं असलं पाहिजे तुमच्याकडं, नाही का. आता तुम्ही म्हणाल की नाही मी शो ऑफ करतो गाडी, अरे गाडीत पेट्रोल टाकायला पैसा नाही तुझ्याकडं, गाडी कुठून आणशील तू. त्यामुळे ते शो ऑफ करण्याचं तर आपल्या, कारण घरून आम्हाला मोजकाच पैसा होता येत. हे मेसचे एवढे, त्यानंतर नाश्ता बिष्टा चहा एवढा, हे रूमचं एवढं संपला विषय. आता ते खर्च मॅनेज करून जर समजा मी एखादी गर्लफ्रेंड पटवली बी असती, तिच्यावर खर्च करायला पैसा आणता कुठून. मुळात तर मग विषय होतात ते, कारण आमच्या घरच्यांनी मॉनिटर ठेवलं आमच्यावर की हे आहे. पण ते मुळात तसं ठेवायला पाहिजे. आपला मुलगा काय करतोय, कसं करतोय याच्याकडे प्रत्येक घरच्यांचं लक्ष असलं पाहिजे. आपण म्हणतो की नाही मग त्याला फ्रीडम आहे, अरे फ्रीडम द्या, पण फ्रीडमच्या नादात आजकालची तरुणी गांजा मारायली, ड्रग्स मारायली, तिकडं तुमचं आहे का लक्ष. मग ते लक्ष ठेवा ना. आता ते पॉजचे ते कारवाला एक ॲक्सिडेंट होता झाला ते, तर तेवढा मोठा त्याच्या बापाचा समजा त्याच्यावरती कंट्रोल असता. आता आम्ही लहानपणापासून कधी दारू पिली नाही, काहून तर आम्हाला धाक आहे. दारू पिल्या जर समजा पिली ती जर समजा घरी जर समजा माहीत झालं तर अजूनही मला माझ्या वडिलांची भीती वाटते. दारू नाही, तंबाखू नाही, आपण कधी काही करत नाही. घरच्यांना जर माहीत झालं तर सटकतील ना, मला ते हाणतील धरू. त्यामुळे तो धाक लहानपणापासून जर समजा असला तर मग तो आयुष्यभर राहतो. म्हणजे आपल्याला नंतर, आता माझे पप्पा काय आता जर समजा मी दारू पिली तर ते येऊन मला खरंच मारणार नाहीत, पण ती भीती मनामध्ये बसलेली आहे, तो धाक आहे. त्यामुळे तो आदर जो आहे त्यांच्याबद्दलचा तो आहे की नाही, ही गोष्ट आपल्या घरच्यांना पटणार नाही, त्यामुळे ती केली नाही. तर या गोष्टीकडे मला असं वाटतं की पालक जो वर्ग आहे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. स्वातंत्र्य तुम्ही द्या मुलांना, पण किती देताय याच्याकडे सुद्धा तुमचं लक्ष असलं पाहिजे. राहिला प्रश्न गुलाबी क्षणांचा, तर हे थोडासा कॉम्प्लिकेटेड विषय होऊ शकतो ज्याचा त्याचा, की वैदेहीचं नाव बऱ्याच वेळा तुमच्या वॉलवर आता ते क्रश म्हणू शकतात. तसं की क्रश तर मग तसे असतात की मला ही आवडते ती आवडते, पण ती आवडते म्हणजे आता मी तिला मिळवणारच किंवा मी तिच्या पाठीशी जाणारच, हे जरासं असं असतं. आणि त्या टाईपचं मी तुम्हाला सांगितलं की मुळात खर्च करण्यासाठी सुद्धा मी थोडासा कंजूसच आहे. म्हणजे आधी समजा मोजकेच पैसे येत होते, पण आता जरी समजा मध्यंतरी माझ्याकडं पैसे होते, पण तरीसुद्धा उगाच खर्च आपण कधी कुणावर करत नाही. मग जर समजा मी माझे जे मित्र आहेत त्यांना बघत होतो की गर्लफ्रेंडला मग हे गिफ्ट देते बा, व्हॅलेंटाईन साजरा व्हायला, मग हे पबमध्ये चाललेत, हॉटेलमध्ये जेवायला चालले, तिकडं चाललेत. मग एकंदरीत मी खर्च होतो काढत, मला ह्यांचा तर खर्च लयच रटावून व्हायला. मग एवढा खर्च आपण करू शकतो का? नाही. आता गर्लफ्रेंड जर समजा म्हणली मला 5,000ची घडी दे, मग स्वतःची घडी 5,000ची नाही, मी तुला काहून देऊ 5,000ची घडी, त्यामुळे मी नाही देणार. आता काही लोकांचा कंड भारी असतो, आपला तेवढा कंड भारी नाही.
सगळ्याच बाबतीतला तेवढा खंड भारी नाही आपला. आपण मुळात आपल्याला काय होते बा आपल्याच्यानं, खरंच तेवढी गरज आहे का? नाही. प्रेमच करायचं ना. मग प्रेम करण्यासाठी मला मुलीची गरज नाही. प्रेम करण्यासाठी म्हणतोय मी माझ्या कलेवर प्रेम करेन. मी माझं जे काही समजा जे पुस्तकं आपल्याला पुस्तकं वाचण्याचा नाद आहे. पुस्तकांवर मी खर्च असतो करत. मी पुस्तकं घेतो, वाचतो. खर्च करायचा चांगल्या गोष्टीसाठी करायचा. कारण मी समजा प्रेम केलंही असतं. आमच्या घरी आंतरजातीय विवाहाला मान्यता नाही. तर जे आहे ते काही लोक म्हणतील की नाही मग खूपच नॅरो माइंडेड आहे. आता म्हणू दे त्यांना. आमच्या इथे नाही. जर कन्व्हिन्स करण्यात खूपच खोदून प्रयत्न केला तर ते कदाचित कन्व्हिन्स होतीलही. पण मुळात काय आहे, मान्यता नाही. मग नाही मान्यता ज्या गोष्टीला, ती गोष्ट कशाला करायची? आता जर समजा त्यातल्या त्यात जर समजा मला प्रेमात पडायचं असतं, मग आधी तर जातीवाली पहा, मग दिसायला बी चांगली पहा, मग स्वभावानं बी असली पाहिजे चांगली. कारण तिला मग आपण जर आपलं कसं आहे, मी भाऊक माणूस आहे, फक्त प्रेम करायचं आणि मग बनायचं नाही लग्न होऊ शकत नाही हे आपल्याला नाही पटत. मग मी म्हटलं ती या गोष्टीपासून लांब लायरेच बरं. ज्या गोष्टी आपल्याच्यानं होत नाहीत त्या गोष्टी नका न करू तुम्ही. काय अडल की आपल्याला समजा प्रेयसी जी समजा लव लाईफ असती ती नाही भेटणार तर ठीक आहे. मग सगळं प्रेम जे होतं ते मी माझ्या बायकोसाठी राखून ठेवले. आता माझं लग्न झालंय, जेवढं राखून ठेवलेलं प्रेम आहे तेवढं मग बायकोला घे, काय विषय नाही. आणि मुलीचा हात, मग आता आईचा हात, बायकोचा हात हा माझ्या पाठीमागे आहे. कारण आईने सुद्धा मला कधीच असं म्हणलं नाही की तू फालतू व्हिडिओ करतोय म्हणून. पप्पा म्हणायचे की फालतू व्हिडिओ करतोय, म्हणजे हे जे काय करतोय ते फालतू आहे, ते नको करू, बंद कर. पण आई नाही म्हणली कधी. आई म्हणली तुला वाटते ना तू चांगलं करू शकतोस म्हणून याच्यात बिंदास कर म्हणे, काही ताण नाही म्हणे. त्यामुळे आईचा सपोर्ट तर पहिल्यापासूनच होता. आणि लग्न झाल्याच्या नंतर बायकोचा पण सपोर्ट आहे. म्हणजे ती पण असं म्हणत नाही की काय हो तुम्ही हे करताय नुसतं व्हिडिओ काय नाही. तुम्हाला वाटतं ना करताय तुम्ही चांगलं, तुम्ही बिंदास करा. त्यामुळे त्या दोन स्त्रियांचा हात तर आहेच. आणि माझ्या बहिणीचा सुद्धा हात आहे माझ्या यशाच्या पाठीमागे. कारण तिचा सुद्धा सपोर्ट असतो की करतोय चांगलं वाटतं तुला, तू कर बिंदास, काय विषय नाही. नेमका हात कोणाचा हे तुम्ही सांगितलेलंच आहे. सागर काकडे यांचा, आमचे एक मित्र आहेत, कवी मित्र सागर काकडे, त्यांचा नेमका हात कोणाचा हा कविता संग्रह आलेला आहे. सागर काकडे सरांना विनंती करतो की या पॉडकास्टमध्ये मी त्यांच्या कविता संग्रहाचं नाव घेतलेलं आहे, तर मला मटणाची सोय व्हावी. तर मित्र असल्यामुळे जास्त काही मी घेणार नाही, पण ते मटण सुक्क, मटण फ्राय तेवढी सोय ते नक्कीच करते. नक्कीच तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुम्ही सुद्धा कवी आहात निखिल सुकरे. इतक्या सहजासहजी तुमची सुटका होणार नाही. 4 ओळी ऐकवा तुमच्या कवी मनातल्या. नाही म्हणजे तुम्ही म्हणलात की तुम्ही कॅमेरासमोर जास्त बोलता, यस, आणि मागे कमी बोलता. तर काय की काही जणांच्या नशिबामध्ये बोलणं असतं कॅमेरासमोर आणि मागे. पण सारंग पांपटवारचे मला 4 ओळी आठवतात की कुणाशीही कशावरही कुणावरही कमी बोला, स्वतःची लाज जर काढायची नसली कमी बोला. कुणावरही कशावरही कुणावरही कमी बोला, कुणाशीही कशावरही कुणावरही कमी बोला, स्वतःची लाज जर काढायची नसली कमी बोला. कमी बोला तिच्याशीही जिला टाळायचे आहे, जिला पटवायचे आहे तिच्याशी कमी बोला. पण आताचं जग हे बोलण्याचं आहे. मला वाटतं हे कधी जुन्या काळामध्ये बोललं असतं तर हे चाललं असतं. आज जे बोलल, म्हणजे असं म्हणतात की बोलणाऱ्याचा आंबाडा सुद्धा विकला जातो आणि जो नाही बोलणार त्याचे संत्रे सुद्धा विकले जाणार नाहीत. अशा प्रकारचं आहे. बोलूया आणि बोलत राहूया. हा बोलायचा म्हणजे मेन म्हणजे काय, आपला पॉडकास्ट बोलण्यासाठी आहे. आणि आपला हा पहिला एपिसोड आहे. पहिल्या एपिसोडसाठी आपल्याला जीवन आगाव सर लाभलेले आहेत. खरं तर ते एका गावामधून आलेले आहेत, हिंगोली सारख्या गावामधून. आणि ग्लोबल म्हणजे आपण म्हणतो की हे विश्वव्यापी, ते या सोशल मीडियाच्या माध्यमातून विश्वव्यापी झालेले आहेत, विश्वामध्ये पोहोचलेले आहेत. खरं तर आपल्या पॉडकास्टचं नाव सुद्धा गावते ग्लोबल आहे. आणि जीवनदादांचा जो काही प्रवास आहे तो सुद्धा गावते ग्लोबल आहे. मला वाटतं खरं तर या पॉडकास्टला या व्यक्तीच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे. तुम्ही सुद्धा हा पॉडकास्ट बघत असाल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे तेवढं दाबायला विसरू नका. तर गावते ग्लोबल हे नावच एकंदरीत मला चांगलं वाटतंय की गावते ग्लोबल. परंतु गावते ग्लोबलच्या नावामध्ये, गावते ग्लोबलच्या नादामध्ये गावातून जे आले त्यांचाच पॉडकास्ट घ्यायचा असं काही करू नका. म्हणजे मोठं जरी असलं तरी गाव आहे, पुणे हे सुद्धा गावच आहे असं म्हणून तुम्ही पुण्यातली जी मंडळी आहेत त्यांचा सुद्धा पॉडकास्ट घ्या. नाही तर गाव ते ग्लोबल म्हणल्यावर गावात असं नका करू. कारण
गावातून आता समजा माझ्यासारखी जी आहेत मंडळी, गावातून जी लोक समजा येतात ती तर ग्रेट असतातच, त्याच्याबद्दल वाद नाही, पण मुळात जी समजा शहरातली असतात ती सुद्धा चांगली असतात मंडळी. तर त्यांचेसुद्धा तुम्ही पॉडकास्ट घ्या. आणि एकंदरीत हे तुम्ही निसर्गरम्य वातावरणामध्ये हे जे काही घेतलं आहे ते मला एकंदरीत मस्त वाटलेलं आहे की झाडाखाली बसून. नाही तर आपण स्टुडिओमध्ये तर पॉडकास्ट सगळे पाहिलेलेच असतील, परंतु निसर्गरम्य वातावरण आहे. परंतु प्रत्येक वेळी निसर्गरम्य वातावरण अवेलेबल होईलच असं बी नाही. नाही तर तुम्ही अडकून जासाल का पहिला पॉडकास्ट निसर्गरम्य वातावरणात घेतला, आता निसर्गरम्यच पहा. तसं नाही, जिथं शक्य होईल तिथं पॉडकास्ट घ्या, पण घ्या. चांगल्या माणसांनी चांगल्या माणसांचे पॉडकास्ट घेणं महत्त्वाचं असतं. आणि चांगले प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत, मी उत्तरं कसे दिलेले आहेत ते त्यांना माहीत. मला जे वाटलं ते मी ते बोललेलं आहे. तुम्हाला काय वाटलं ते कमेंट करून सांगा, कारण कमेंट जर केली नाही तर त्यांनाही कळणार नाही की आपलं चुकतंय कुठं, आणि मलाही कळणार नाही की आपलं चुकतंय कुठं. तसं मी जास्तीत जास्त कमेंट वाचतच असतो. आणि सबस्क्राईब करा जर पॉडकास्ट चांगला वाटला असेल तर. उगाच मी यांच्या चॅनलवर आलो आणि सबस्क्राईब करा असं म्हणणार नाही. पॉडकास्ट चांगला वाटला असेल तरच सबस्क्राईब करा. होल्डवर सुद्धा ठेवू शकता, लाईक करून ठेवा फक्त होल्डवर, म्हणजे दुसरा जे पॉडकास्ट घेईल ते जर समजा तुम्हाला वाटलं की नाही म्हणजे चांगलं येते. कधी कधी असं असू शकते की आपण सुरुवात लय चांगली करतो किंवा सुरुवात चांगली करत नाही आणि नंतर होतो. त्यामुळे यांची कन्सिस्टन्सी पण बघा. म्हणजे 1-2 पॉडकास्ट पाहिले, समजा ह्योच पाहिला आणि केलं सबस्क्राईब, असं केलं तर चांगलंच आहे. पण समजा केलंही नाही, तुम्ही जर खूपच असे चूजी असाल, चूजी की नाही आधी मी ठरवेल की कसं वाटते मला, काय वाटते, तर तसं तुम्ही ठरवा. आणि खरंच जर समजा मनापासून असं वाटलं की सबस्क्राईब करा तर करा. सबस्क्राईब करायला रुपयासुद्धा लागत नाही. तरीसुद्धा मी म्हणतोय की विचार करून करा. म्हणजे तुम्ही विचार करा की तुम्ही जो पैसा नंतर देत असाल त्याच्याबद्दल मी किती विचार करून असतो. जी गोष्ट फुकट आहे ती सुद्धा तुम्ही सहज घ्या असं मी म्हणणार नाही. चांगली वाटली तरच घ्या. बाकी ग्लोबल, गाव ते ग्लोबल हे नाव मला तर चांगलं वाटलेलं आहे. तुम्हाला एकंदरीतच या पॉडकास्टबद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगा. सबस्क्राईब केलं नाही तरी कमेंट करा. आणि आम्हाला अजून काय चांगलं करता येईल किंवा तुम्हाला कुणाला आमच्या पॉडकास्टवरती बघायला आवडेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू पुन्यांदा नवीन पॉडकास्ट सोबत. धन्यवाद.